नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या इंदिरानगर परिसरामध्ये आहोत आणि आपण समोर पाहिलं तर शिवसेनेचे बबलू दादूभाई शेख आपल्याला पाहायला मिळतात। रमजानचा महिना आहे आणि उद्या रमजान ईद जी आहे ती मुस्लिम बांधव जे आहेत ती साजरा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि आपण समोर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर येथील नागरिकांना तसेच वाघळीमधील समस्त नागरिकांना जे आहे बबलू दादूभाई शेख यांच्याकडून 10,000 लिटर दूध असेल तसेच 10,000 किलोच्या सेव्यांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। या ठिकाणी मुस्लिम बांधव तसेच बबलू दादूभाई शेख यांचे सहकारी देखील आपल्याला पाहायला मिळतात। काय वाटप असणार आहे सर, काय सांगाल? रमजान ईद आहे उद्या, रमजान ईदच्या ह्या पवित्र महिन्यामध्ये कुठेतरी आपण एक सामाजिक भान राखून हे संपूर्ण कार्यक्रम करण्यात आहे। सर्वप्रथम मागे हिंदू नववर्ष मराठी नववर्षाच्या मराठी बांधवांना शुभेच्छा। तसेच उद्या ईद आहे। ईदच्या दिवशी माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्य नेते यांच्या आदेशाने रमजान ईदच्या दिवशी भेट वस्तू म्हणून 10,000 नागरिकांना, मतदारसंघातील 10,000 नागरिकांना दुधाचा शेवई आणि अजून लोकांना बरेच गिफ्ट वगैरे देण्यात येत आहे साहेबांच्या आदेशाने, नेत्यांच्या आदेशाने। कारण मागे जे आज महिन्याभरापासून देशात जी परिस्थिती आहे, कुठेतरी महागाई वाढली आहे, या कारणाने जनता त्रस्त आहे। म्हणून साहेबांचा काल आदेश होता मला का सगळ्या लोकांना, समाजाच्या सगळ्या लोकांना तुम्ही भेट वस्तू म्हणून दूध, शेवई, साखर जे काय असेल ते सगळ्यांना तुम्ही पुरवा। आणि साहेबांकडनं, शिवसेना पक्षाकडनं मुस्लिम बांधवांना, सगळ्या समाजाच्या लोकांना ईदची मी मुबारकबाद देतो साहेबांच्या वतीने। आणि प्रत्येक वर्षी गेले 25 वर्ष साहेब हा उपक्रम राबवत आहे। कारण हे मतदारसंघातल्या मिळून मिसळून राहणारी लोक आहे। साहेबांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे। या मतदारसंघात सर्वात जास्त लीड साहेबांना जर भेटत असेल त्याच्या मागे मुस्लिम समाज सुद्धा आहे, हे साहेबांना याची जाण असून साहेब प्रत्येक वर्षी न विसरता मुस्लिम समाजासाठी भेट वस्तू म्हणून हे सगळे वस्तू पाठवत असतात। सर, आपण नेहमी सामाजिक बांधिलकी जी आहे ती राखलेली आहे, कसं असणार आहे उद्याचा रमजान ईद कसा असणार? उद्या लोक मस्जिदमध्ये नमाज पठण करणारे, एकमेकांना गळा भेट करणारे आणि ईदची मुबारकबाद देणारे। माझ्याही वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने, माझ्या नेत्यांच्या वतीने सगळ्यांना ईदची मुबारकबाद। आणि येणारा वर्ष हा सगळ्या समाजासाठी सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं हीच माझी इच्छा आहे। सर, काय शुभेच्छा द्याल ईद निमित्त मुस्लिमांना? सगळ्या समाजाला ईदची शुभेच्छा। त्यांचं आरोग्य चांगलं असू द्या आणि समाजामध्ये कुठेतरी हे जे आज तेढ निर्माण होते ते कुठेतरी थांबला पाहिजे। आणि माझी आणि शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा। नक्कीच आपल्यासोबत बबलू दादूभाई शेख होते। या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी त्यांनी या संपूर्ण प्रभागामध्ये जे आहे 10,000 नागरिकांना या ठिकाणी 10,000 लिटर दुधाचं तसंच 10,000 किलोचं सेव्याचं वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण आपण दुधाच्या पिशव्या ज्या आपण पाहिल्या अगदी टेम्पो भरून या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी शिवसेना परिवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ईद जी आहे ती या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण रमजानच्या महिन्यामध्ये हा एक वेगळा उत्साह आणि भक्ती जी आहे ती मुस्लिम बांधवांमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। अगदी शेवे असतील तसेच आपण समोर पाहिलं तर टेम्पो भरून या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी बबलू दादूभाई शेख यांनी संपूर्ण वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। एक वेगळा उत्साह, आनंद उद्याच्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। बबलू दादूभाई शेख यांच्या माध्यमातून आज 10,000 नागरिकांसाठी 10,000 लिटर दूध तसेच 10,000 किलोच्या सेव्यांचं वाटप जे आहे ते आज या प्रभागामध्ये जे आहे ते बबलू दादूभाई शेख यांच्या माध्यमातून होणार आहे। समस्त मुस्लिम बांधवांमध्ये उद्याच्या रमजान ईदचा एक वेगळा आनंद आणि उत्साह या ठिकाणी असतो आणि ते दरवर्षीप्रमाणे रमजान ईद जी आहे ती साजरी करतात। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज ठाण्यातील इंदिरानगर येथे असलेल्या या प्रभागामध्ये बबलू दादूभाई शेख यांनी 10,000 लिटर दूध, 10,000 किलो शेव्याचं 10,000 नागरिकांसाठी या ठिकाणी रमजान ईदच्या या पवित्र
सणानिमित्त या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दुधाचे तसेच सेवेचं वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी टेम्पो भरून या ठिकाणी आपण पाहिलं तर दूध जे आहे ते या ठिकाणी आणताना आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण या इंदिरानगरमध्ये उद्याच्या रमजान ईदचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये असेल, मुस्लिम बांधवांमध्ये असेल, उद्याच्या ईदचा एक वेगळा उत्साह या ठिकाणी आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू दादूभाई शेख यांच्या माध्यमातून देखील आज ठाण्यातील इंदिरानगर परिसरामध्ये दुधाचं वाटप तसेच शेव्याचं वाटप अगदी 10,000 लिटर दूध असेल, 10,000 किलो शेव्या असतील, त्याचं वाटप जे आहे ते या ठिकाणी बबलू दादूभाई शेख यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहिलं. टेम्पो भरून या ठिकाणी दूध जे आहे ते वाटताना आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी रमजान ईदचा एक वेगळा आनंद उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेनेचे बबलू दादूभाई शेख यांनी सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी रमजान ईद जी आहे या ठिकाणी साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी 10,000 नागरिकांसाठी 10,000 लिटर दूध असेल, 10,000 किलो शेव्या असतील, याचं वाटप जे आहे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी दुधाच्या पिशव्या ज्या आहेत त्या टेम्पो भरून या ठिकाणी बबलू दादूभाई शेख या ठिकाणी वाटप करताना आपल्याला पाहायला मिळतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आपण पाहिलं तर बबलू शेख जे आहेत ते नेहमी कार्य करत असतात. शिवसेनेचं काम जे आहे ते नेहमीच करत असतात. सामाजिक बांधिलकी जी आहे ते त्यांनी नेहमीच राखलेली आपल्याला पाहायला मिळते. हिंदू असेल तसं मुस्लिम समाजामध्ये नेहमी बंधुभाव प्रेम जे राखलं गेलं पाहिजे असं त्यांचा नेहमीच म्हणणं असतं आणि अशा रीती ते नेहमीच या प्रभागामध्ये कार्य करत असतात. आणि आज देखील पाहिलं तर उद्याच्या ईदच्या या पवित्र सणानिमित्त त्यांनी ठाण्यातील या परिसरातील या प्रभागातील मुस्लिम बांधवांसाठी अगदी 10,000 नागरिकांसाठी या ठिकाणी 10,000 लिटर दूध तसेच 10,000 किलो शेव्याचं या ठिकाणी वाटप जे आहे ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी टेम्पो भरून या ठिकाणी दूध तसे शेव्याचं वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये उद्याच्या ईदचा उत्साह आनंद या ठिकाणी या संपूर्ण प्रभागामध्ये जे आहे ते पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उद्याच्या ईदचा या ठिकाणी वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. वाटप पाहायला बबलू दादूभाई शेख शिवसेनेचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामाजिक बांधिलकी राखत कुठेतरी रमजान ईद जी आहे ही साजरी व्हावी त्यासाठी त्यांनी या ठिकाणी या प्रभागामध्ये प्रभागातील नागरिकांसाठी मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी 10,000 लिटर दूध 10,000 किलो शेव्यांचं या ठिकाणी वाटप जे आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी दुधाचे डबे या ठिकाणी भरून टेम्पो भरून या ठिकाणी या संपूर्ण प्रभागामध्ये या ठिकाणी 10,000 लिटर दुधाचं असेल तसेच 10,000 किलो शेव्यांचं असेल ते वाटप या ठिकाणी 10,000 नागरिकांसाठी या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. अगदी समोर पाहिलं तर रिक्षात भरून या प्रभागातील नागरिकांसाठी या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी संपूर्ण दुधाचे तसेच शेव्यांचे वाटप या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम जो आहे तो बबलू दादूभाई शेख यांनी या प्रभागामध्ये राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती हा 10,000 लोकांसाठी या ठिकाणी बबलू दादूभाई शेख यांनी 10,000 लिटर दूध तसेच 10,000 किलोंच्या शेव्यांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. मुस्लिम बांधवांमध्ये एक वेगळा आनंद उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. उद्याचा रमजान जो आहे तो मुस्लिम बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा सण आहे आणि याच
सणाच्या पार्श्वभूमीवरती अतिशय सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी 10,000 किलो दुधाचं तसेच 10,000 लिटर दुधाचं तसेच 10,000 किलो शेव्याचं या ठिकाणी वाटप होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण परिसर देखील आपण पाहिला तर विद्युत रोषणाईने या ठिकाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या ईदच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये आहे, मुस्लिम बांधवांमध्ये वेगवेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समस्त मुस्लिम समाज, मुस्लिम बांधव आज इंदिरानगरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय स्तुत्य उपक्रम जो आहे तो शिवसेनेच्या बबलू दादूभाई शेख यांनी या ठिकाणी राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुस्लिम बांधवांसाठी या प्रभागातील 10,000 नागरिकांसाठी 10,000 लिटर दूध तसेच 10,000 किलो शेव्यांचं या ठिकाणी वाटप जे आहे ते या रमजानच्या पवित्र सणानिमित्त या ठिकाणी या प्रभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. बबलू दादूभाई शेख यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत शिवसेनेमध्ये नेहमीच काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेनेचे नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच ते या प्रभागामध्ये कार्य करत असतात. हिंदू असेल, मुस्लिम असेल, समाजामध्ये नेहमीच एकी राहण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तसेच उद्याच्या पवित्र ईदच्या सणानिमित्त त्यांनी देखील 10,000 मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी 10,000 लिटर दूध असेल तसेच 10,000 किलो शेव्यांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी या प्रभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.